या देवी सर्वभूतेषु शक्तीन रूपेणे संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः। जय महिषासुरमर्दिनी, हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनी, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवर। मैत्रिणींनो, नवरात्रीमध्ये उपवास नाही केला तरी चालते, पण या 9 देवींची कथा ऐकल्याने देवी लक्ष्मी, माता कुलस्वामिनी, माता तुळजाभवानी तुमच्यावर साक्षात प्रकट होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल। असे म्हणतात की ही पौराणिक कथा श्रवण केल्याशिवाय नवरात्रीतील उपवास सफल होत नाहीत। ही कथा फक्त शेवटपर्यंत ऐकल्याने मनोइच्छित मनोकामना 100% माता तुळजाभवानी पूर्ण करते। ही कथा ऐकल्याने दुष्ट व्यक्तीही शहाणे होतात आणि त्यांच्यासाठी विश्वातील सर्व सिद्धीचे दारे माता तुळजाभवानी उघडतात। फक्त ही पौराणिक कथा श्रवण केल्याने घरात धनाची कमतरता कधीही कमी भासत नाही। घरातील रोग नष्ट होतात, हातात पैसा न टिकणे, गरिबी, कर्ज या सर्वांचा नायनाट होईल। हे ऐकल्याने भक्ताला मोक्ष प्राप्त होतो आणि माता लक्ष्मीचा हात सदैव तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबावर राहील। आणि जो मनुष्य दुःख भोगतो, जे व्यक्ती ही कथा श्रद्धेने आणि विश्वासाने ऐकतात, व्रत पाळतात, माता लक्ष्मी त्यांची जुळी आनंदाने भरते। या उलट जो व्यक्ती हे व्रत पाळत नाही, तो अनेक दुःख भोगतो, वेदनांवर, रोगांवर ग्रस्त होतो, अपंग होतो, त्याला संतती होत नाही आणि धनधान्यही प्राप्त होत नाही। भूक तहान व्याकुळ होऊन भटकतो आणि बेशुद्ध होतो। जी पुण्यवान स्त्री हे व्रत पाळत नाही, ती तिच्या पतीसाठी सुखापासून वंचित राहते आणि अनेक दुःख सहन करते। आजच्या या पौराणिक कथेला सुरुवात करूया। देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तसेच घरातील धनसंपत्तीसाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये ओम धनाय नमो नमः जय महिषासुरमर्दिनी टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग या पवित्र कथांना सुरुवात करूया। जगात तुम्हाला शेवटपर्यंत ही कथा ऐकायची आहे तर तुम्हाला याचा चमत्कारिक अनुभव येऊ शकतो, कारण अधूर ज्ञान कधी आपल्याला कामाला येत नाही। नंबर 1, शैलपुत्री माता कथा। दुर्गा माता प्रथम शैलपुत्रीच्या रूपात पोहोचली जाते। हिमालयाने तिथे कन्या म्हणून जन्म घेतल्याने तिचे नाव शैलपुत्री ठेवण्यात आले। तिचे वाहन वृषभ आहे म्हणून तिला देवी वृषभरथा असेही म्हणतात। या देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आहे आणि डाव्या हातात कमळ आहे। ही देवी पहिली दुर्गा आहे, तिला सती असेही म्हणतात। त्याची हृदयस्पर्शी कथा आहे। एकदा प्रजापतीने यज्ञ केला तेव्हा त्याने सर्व देवांना आमंत्रित केले, परंतु भगवान शिवशंकरांना नाही। यज्ञाला जाण्यासाठी सती व्याकुळ झाली। भगवान शिवशंकर म्हणाले, हे सर्व देवांना आमंत्रित केले आहे, त्यांना नाही। अशा परिस्थितीत तिथे जाणे योग्य नाही। सतीची आग्रह विनंती पाहून शंकरजींनी तिला यज्ञाला जाण्याची परवानगी दिली। सती घरी पोचल्यावर फक्त आईने तिला आपुलकी दाखवली। बहिणीच्या बोलण्यात उपहासाचे भाव होते। भगवान शंकराबद्दलची तिरस्काराची भावना होती। दक्षाने त्यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द बोलले, त्यामुळे सतीला त्रास झाला। पतीचा हा अपमान तिला सहन झाला नाही आणि तिने योगाच्या अग्नीमध्ये स्वतःला जाळून घेतले। या भयंकर दुःखाने व्यथित होऊन भगवान शंकरांनी त्या यज्ञाचा नाश केला। ही सती पुढील जन्मी शैलराज हिमालयाची कन्या म्हणून जन्मली आणि तिला शैलपुत्री म्हटले गेले। पार्वती आणि हेमवती ही या देवींची इतर नावे आहेत। शैलपुत्रीचा विवाहही शंकराशी झाला होता। शैलपुत्री ही शिवाची पत्नी झाली। त्यांचे महत्त्व आणि शक्ती अपरिमित आहे। माता शैलपुत्रीची पूजा कशी करावी? नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सर्व नद्या, तीर्थक्षेत्र आणि दिशांना शैलपुत्री मातेच्या पूजनेने आवाहन केले जाते। नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत पूजेत कापूर वापरण्यात अत्यंत शुभ मानले जाते। असे म्हणतात की दुर्गा देवीच्या पूजेमध्ये कापूर वापरल्याने भक्तांना तिचा विशेष आशीर्वाद मिळतो। माता शैलपुत्री देवीचा मंत्र, देवी सर्वभूतेषु शैलपुत्री रूपे संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः किंवा सर्वभूतेषु शैलपुत्री रूपे संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः। नंबर 2, ब्रह्मचारिणी माता कथा। नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते। नवरात्रीमध्ये ब्रह्मचारिणी मातेचे पूजन केल्यास मातेकडून तपश्चर्याचे वरदान मिळते। माता दुर्गेच्या नवशक्तीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी आहे। येथे ब्रह्मा म्हणजे तपश्चर्या। माता दुर्गेचे हे रूप भक्तांना आणि सिद्धांना अनंत फळ देणारे आहे।
त्यांच्या उपासनेने तप, त्याग, सदाचार आणि संयम वळतं. ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्या करणारी. देवीचे हे रूप प्रकाशमय आणि अत्यंत भव्य आहे. या देवीच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडल आहे. या देवीने तिच्या पूर्वजन्मात हिमालयाच्या घरी कन्येच्या रूपात जन्म घेतला आणि नारदजीच्या उद्देशाने तिने भगवान शिवशंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. या कठीण तपश्चर्यामुळे तिला तपश्चारिणी म्हणजेच ब्रह्मचारिणी असे नाव पडले. तिने हजारो वर्ष फक्त फळ आणि फुले खाण्यात घालवली आणि 100 वर्षे ती फक्त जमिनीवर जगली आणि भाज्यांवर जगली. काही दिवस कडक उपोषण केले आणि मोकळ्या आभाळाखाली पाऊस आणि ऊन अशा तीव्र त्रासाला सामोरे जावे लागते. 3000 वर्ष तिने तुटलेली बेलाची पाने खाल्ली आणि भगवान शंकरांची मनोभावे पूजा चालू ठेवली. यानंतर तिने बेलाची वाळलेली पाने खाणेही बंद केले. अनेक हजार वर्ष निर्जली राहून आणि उपवास करून ती तपश्चर्या करत राहिली. तिने पाने खाणे बंद केल्यामुळे तिचे नाव अपर्णा ठेवण्यात आले. कठोर तपश्चर्यामुळे देवीचे शरीर पूर्णपणे क्षीण झाले. देवी, ऋषी, सिद्धगण आणि ऋषी या सर्वांनी ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्याची अभूतपूर्व पुण्यकृती म्हणून प्रशंसा केली आणि म्हणाले, हे देवी, आजपर्यंत अशी कठोर तपश्चर्या कोणीही केली नाही. हे फक्त तुझ्यामुळे शक्य झाले. तुझ्या मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला भगवान चंद्रमौली शिवजी तुमच्या पती स्वरूपात प्राप्त होतील. आता तपश्चर्या सोडून घरी परत जा. तुझे वडील लवकरच तुला बोलवायला येणार आहेत. माता ब्रह्मचारिणी मंत्र. या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपे संस्थिता. नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः. नंबर 3. चंद्रघंटा माता व्रतकथा. नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. देवीचे हे रूप अत्यंत शांत आणि कल्याणकारी आहे, म्हणून त्यांच्या पवित्र मूर्तीचे स्मरण करून सतत साधना केली पाहिजे. असे म्हटले जाते की तिचे ध्यान फायदेशीर आहे आणि आपल्या जगासाठी आणि पुढील जगासाठी मोक्ष देते. या देवीच्या डोक्यावर अर्धचंद्र आहे, म्हणून या देवीला चंद्रघंटा असे म्हटले जाते. चंद्रघंटा माता व्रतकथा. पौराणिक कथेत सांगितल्यानुसार जेव्हा जगात राक्षसांची दहशत वाढली तेव्हा देवी दुर्गा मातेने चंद्रघंटाचा अवतार घेतला. त्यावेळी महिषासुरचा या राक्षसाचा अधिपती होता. या खोडकर महेश देवराजाला इंद्राच्या सिंहासन मिळवायचे होते. स्वर्गावर राज्य करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने विविध पद्धती वापरल्या. जेव्हा देवांना त्याची इच्छा कळली तेव्हा ते काळजीत पडले आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीजवळ गेले. देवांच्या मुखातून महिषासुराच्या अत्याचाराची माहिती मिळाल्यावर तिघेही अत्यंत क्रोधित झाले. त्यावेळी त्यांच्या मुखातून निर्माण झालेल्या ऊर्जेतून देवीचे दर्शन झाले. भगवान विष्णूने या देवीला चक्र दिले, तर भगवान शिवाने आपले त्रिशूळ दिले, ब्रह्मदेवांना आपले कमंडळ दिले. अशा प्रकारे सर्व देवांना देवीला काही ना काही अर्पण केले. सर्वांची परवानगी मिळाल्यानंतर देवी चंद्रघंटा महिषासुराकडे गेली. मातेचे महाकाय रूप पाहून महिषासुर राक्षसाला समजले होते की आता आपला अंत निश्चित आहे. असे असतानाही राक्षसाने चंद्रघंटा मातेवर हल्ला करण्यास सुरुवात केली. भयंकर युद्धात महिषासुर काळाच्या जाळ्यात अडकला होता आणि देवीने सर्व देवांचे तेव्हा रक्षण केले. 4. कुष्मांडा माता कथा. नवरात्रीच्या 4थ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. या देवीला कुष्मांडा असे नावही पडले आहे कारण ती तिच्या मंद हलक्या हास्याद्वारे अंडी म्हणजे विश्वांची निर्मिती करते. दुःख दूर करणारी आई म्हणतात. सूर्य हे त्यांचे निवासस्थान मानले जाते, त्यामुळे मातेच्या या रूपामागे सूर्याचे तेज दिसून येते. त्याला 8 हात असून ती सिंहासनावर स्वार होते. कुष्मांडा देवीची कथा. कुष्मांडा देवीला 8 हात आहेत म्हणून तिला अष्टभुजा म्हणतात. तिच्या 7 हातामध्ये अनुक्रमे कमंडल, धनुष्यबाण, कमळाचे फूल, अमृताने भरलेले भांडे, चक्र आणि गदा आहे. 8व्या हातात एक नामजपमाळ आहे, ज्यामुळे सर्व सिद्धी आणि संपत्ती मिळते. या देवीचे वाहन सिंह असून तिला कुंभाराचा यज्ञ आवडतो. संस्कृतीत कुंभाराला कुष्मांडा म्हणतात, म्हणून या देवीला कुष्मांडा म्हणतात. ही देवी सूर्यमालेतील जगात वास्तव्य करते. सूर्याच्या जगात राहण्याची ताकद फक्त त्यांच्याकडे आहे, त्यामुळे तिच्या शरीरातील तेज सूर्यासारखे तेजस्वी आहे. त्याच्या प्रकाशाने सर्व 10 दिशा प्रकाशित होतात. त्यांचा महिमा विश्वातील सर्व वस्तू आणि प्राण्यांमध्ये आहे. या देवीचे नवरात्रीच्या 4थ्या दिवशी निर्मळ मनाने पूजा करावी, यामुळे भक्तांचे रोग आणि दुःख नष्ट होते आणि त्यांना जीवन, कीर्ती, शक्ती आणि आरोग्य मिळते. ही देवी खूप कमी सेवा आणि भक्तीने प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. जो खऱ्या मनाने उपासना करतो तो सहज परंपराला प्राप्त होतो.
विधीनुसार पूजा केल्याने भक्ताला थोड्याच वेळात कृपेची सूक्ष्म अनुभूती होऊ लागते. ही देवी माणसाला रोगापासून मुक्ती करते, त्याला सुख समृद्धी आणि प्रगती देते. शेवटी भक्तांनी या देवीची पूजा करण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे. नंबर 5. स्कंदमाता व्रतकथा. नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंदमाताची मनोभावे पूजा केली जाते. भगवान शिव आणि माता पार्वतीचा पुत्र कार्तिकेय याला स्कंद म्हणून ओळखले जाते. भगवान स्कंदांना माता पार्वतीने प्रशिक्षण दिले होते. स्कंदमाता ही हिमालयाची कन्या पार्वती आहे. तिला महेश्वरी किंवा गौरी म्हणून ओळखले जाते. हिमालयाच्या पर्वताची कन्या असल्यामुळे तिला पार्वती म्हणतात. स्कंदमाता जलद कथा. पर्वतावर राहून सांसारिक प्राण्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी स्कंदमाता. नवरात्रीच्या 5व्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. तिच्या कृपेने मूर्ख ही शहाणा होतो असे म्हणतात. स्कंदकुमार कार्तिकेय यांची माता असल्याने तिचे नाव स्कंद माता असे ठेवण्यात आले आहे. त्यांच्या मूर्तीमध्ये भगवान स्कंद बालस्वरूपात त्यांच्या मांडीवर विराजमान आहेत. या देवीला 4 हात आहेत. त्यांनी आपल्या उजव्यावरच्या हाताने स्कंदाला आपल्या मांडीवर धरले आहे आणि खालच्या हाताने कमळाचे फूल आहे. डाव्या बाजूस वरचा हात वरद मुद्रामध्ये आहे. खालच्या बाहू मध्ये कमळाचे फूल आहे. त्यांचा रंग अतिशय गोरा आहे. ती कमळाच्या आसनावर बसते म्हणून त्यांना पद्मासन असे म्हणतात. सिंह त्यांचे नाव वाहन आहे. शास्त्रात त्यांचे मोठे महत्त्व सांगितले आहे. ती पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. भक्तांना मोक्ष मिळतो. सूर्यमालेची प्रमुख देवता असल्याने तिचा उपासक अलौकिकपणे तेजस्वी होतो. त्यामुळे तो साधन किंवा भक्त आपले चित्त एकाग्र आणि शुद्ध ठेवून या देवीची उपासना करतो. त्याला अस्तित्वाचा सागर पार करताना कोणतेही अडचण येत नाही. त्यांच्या उपासनेने मोक्षाचा मार्ग सुगम होतो. हे देवी म्हणजे विद्वान आणि सेवक निर्माण करणारी म्हणजे चैतन्य निर्माण करणारी शक्ती आहे. कालिदासांनी लिहिलेल्या रघुवंशम महाकाव्य आणि मेघदूत रचना स्कंदमातेच्या कृपेने शक्य झाल्या असे म्हणतात. नंबर 6. कात्यायनी माता व्रतकथा. नवरात्रीच्या 6व्या दिवशी कात्यायनी मातांची पूजा केल्याने अविवाहित मुलींच्या लग्नात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात आणि त्यांना योग्य वराची प्राप्ती होते असे मानले जाते. हे द्वापार युगातील गोपींना भगवान श्रीकृष्णाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी माता कात्यायनीची पूजा केली. पुंडलिक, बृहस्पती, अशोक असे तर त्या माता कात्यायनींनी पूजा केल्याने बृहस्पतीचे शुभ परिणाम मिळू लागतात. कात्यायनी मातेची उपासना केल्याने अज्ञानचक्र जागृत होते. कात्यायनी आईची कथा. पौराणिक कथेनुसार महर्षी कात्यायन यांनी माता आदिशक्तीसाठी कठोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्यांच्या आईने त्यांना कन्या म्हणून जन्म घेण्याचे वरदान दिले. महर्षी कात्यायन आश्रमात आईचा जन्म झाला. आईचे पालनपोषण कात्यायन ऋषींनी केले. पुराणानुसार ज्या काळात महिषासुर नावाच्या राक्षसाचा अत्याचार खूप वाढला होता त्यावेळी त्रिमूर्तीच्या तेजातून मातेचा जन्म झाला. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला कात्यायन ऋषी पोटी आईचा जन्म झाला. यानंतर कात्यायन ऋषींनी त्याची 3 दिवस पूजा केली. मातेने दशमी तिथीला महिषासुराचा वध केला होता. त्यानंतर शुंभ आणि निशुंभ यांनी स्वर्गावर आक्रमण करून इंद्राचे सिंहासन हिसकावून घेतले आणि नवग्रहांना ओढीस घेतले. त्याने अग्नी आणि हवेची शक्ती पूर्णपणे काढून घेतली होती. या दोघांनी देवतांचा अपमान करून त्यांना स्वर्गातून हाकलून दिले होते. यानंतर सर्व देवांनी मातेची स्तुती केली. त्यानंतर मातेने शुंभ आणि निशुंभाचा वध करून देवांना या संकटातून मुक्त केले. कारण आईने देवांना वरदान दिले होते की संकट समयी ती नक्कीच त्यांचे रक्षण करेल. नंबर 7. कालरात्री माता कथा. नवरात्रीच्या 7व्या दिवशी म्हणजेच महासप्तमीला माता कालरात्रीची पूजा केली जाईल. जसे तिचे नाव आहे तसेच तिचे रूप आहे. मोकळ्या केसांची, चंद्रहीन, रात्रीपेक्षाही काळी माता कालरात्रीची प्रतिमा पाहून भूते पळून जातात. आईचा रंग काळा आहे. मोकळ्या केसांची ही आई गर्भावर बसली आहे. त्यांच्या श्वासातून भीषण आग निघते. एवढे भयंकर रूप असूनही ते एका हाताने आपल्या भक्तांना संरक्षण देत आहे. मधुकैत्यायनाची हत्यात आईचे योगदान होते. आईचे भाग्य उत्पन्न करणारे रूप केवळ दुष्टांसाठी असते. आई तिच्या भक्तांसाठी अत्यंत शुभ आहे. अनेक ठिकाणी शुभंकारी या नावानेही ती ओळखली जाते. कालरात्री माता पवित्र कथा. या नावावर असे दिसून येते की माता दुर्गेची ही 7वी शक्ती काळरात्री म्हणून ओळखली जाते. म्हणजेच तिच्या शरीराचा रंग दात अंधारासारखा काळा आहे. त्यांचे स्वरूप भयावह असल्याचे नावावरून स्पष्ट होते. डोक्याचे केस विखुरलेले आहेत आणि गळ्यात विजेसारखी चमकणारी माळ आहे. कालरात्री हे अंधारमय परिस्थिती नष्ट करणारी शक्ती आहे. ही अशी शक्ती आहे जी मृत्यूपासूनही संरक्षण करते. या देवीला
3 डोळे आहेत. त्यांनी डोळे विश्वासारखे गोल आहेत. त्यांच्या श्वासातून अग्नी बाहेर पडत असतो. ती गर्भावर स्वार होते. उंचावलेल्या उजव्या हाताची वर मुद्रा भक्तांना वरदान देते. उजव्या बाजूला खालचा हात अभय मुद्रामध्ये आहे, म्हणजे भक्तांनो नेहमी निर्भय राहा. वरच्या डाव्या हातात लोखंडी काटा आणि खालच्या हातात तलवार आहे. तिने स्वरूप उग्र असू शकते, परंतु ती नेहमी शुभ परिणाम देणारी आई असते, म्हणून त्यांना शुभंकारी असे म्हटले जाते. म्हणजेच त्यांच्यापासून भक्तांनी घाबरण्याची गरज नाही. काल रात्रीची पूजा केल्याने विश्वातील सर्व सिद्धीचे दारे उघडतात आणि तिच्या नामाच्या नुसत्या उच्चाराने सर्व राक्षस शक्ती घाबरून पळून जाऊ लागतात. 8. महागौरी माता कथा. नवरात्रीच्या 8व्या दिवशी म्हणजे दुर्गा अष्टमीला महागौरी देवीची पूजा करण्याची परंपरा आहे. हिमवन राजाला कन्या म्हणून जन्मलेल्या लहान पार्वतीने शिवप्राप्तीसाठी लहानपणापासून कठोर तपश्चर्या केले. या तपश्चर्येनंतर शिवाने तिच्यावर प्रसन्न होऊन तिचा स्वीकार केला. कडक तपश्चर्याच्या उष्णतेमुळे माता महागौरीचे शरीर काळे झाले आणि त्यावर धूळ साचली. शिवानी तिला गंगाजलाने स्नान घातले तेव्हा आईचे शरीर सोन्यासारखे तेजस्वी झाले. तेव्हापासून आई महागौरी म्हणून ओळखली जाते. महागौरी माता कथा. नवरात्रीच्या 8व्या दिवशी महागौरी शक्तीची पूजा केली जाते. त्यांचे स्वरूप पूर्णपणे गोरे असल्याचे नावावरून स्पष्ट होते. त्यांची तुलना शंख, चंद्र आणि कुंडलातील फूल यांच्यासाठी करण्यात आली आहे. अष्टवर्षा भावेरी म्हणजे तिचे वय 8 वर्ष मानले जाते. त्यांचे सर्व दागिने आणि कपडे पांढरे आहेत, म्हणून त्यांना श्वेता भरधारा असेही म्हटले जाते. तिला 4 भुजा आहेत आणि वाहन वृषभ आहे, म्हणून तिला वृषिवृद्धा असेही म्हणतात. त्याच्यावरचा उजवा हात अभयमुद्रेत आहे आणि खालच्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालच्या हातात मुद्रा आहे. त्यांची संपूर्ण मुद्रा अतिशय शांत आहे. महागौरींनी शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली, त्यामुळे त्यांचे शरीर काळे झाले. परंतु त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान शिवानी त्यांचे शरीर गंगेच्या पवित्र पाण्याने स्वच्छ धुवून तेजस्वी केले. त्यांचा रंग गोरा झाला, म्हणून तिला महागौरी म्हटले जाते. ती फलदायी असो. तिच्या पूजनाने भक्तांच्या सर्व अशुद्धी धुवून जातात. पूर्वसंचित पापांचाही नाश होतो. महागौरीची पूजा आणि उपासना लाभदायक आहे. त्यांच्या कृपेने अलौकिक सिद्धीही प्राप्त होते. नंबर 9. सिद्धिदात्री माता कथा. नवमी तिथीला देवीच्या पूजेला नवरात्रीमध्ये विशेष महत्त्व आहे. नवमी तिथीला माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. माता सिद्धिदात्री ही सिद्ध आणि मोक्षाची देवी मानले जाते. असे मानले जाते की दुर्गा मातेच्या या रूपाची पूजा केल्याने भक्ताला कीर्ती, सामर्थ्य आणि संपत्ती प्राप्त होते. सिद्धिदात्री माता कथा. माता दुर्गेच्या 9व्या शक्तीचे नाव सिद्धिदात्री आहे. ती सर्व प्रकारची सिद्धी देणारी आहे. नवरात्रीच्या 9व्या दिवशी त्याची पूजा केली जाते. या दिवशी शास्त्रीय विधी आणि पूर्ण भक्तिभावाने साधना करणाऱ्या भक्ताला सर्व सिद्धी प्राप्त होतात. विश्वातील कोणतीही गोष्ट त्यांच्यासाठी अगम्य राहत नाही. तिला विश्वावर संपूर्ण विजय मिळवण्यासाठी शक्ती प्राप्त होते. मार्कंडेय पुराणानुसार अनिमा, महिमा, गरिमा, लगिमा, प्राप्ती, प्राकाम्य, निश्चित्व, वशित्व ही 8 सिद्धी आहेत आणि ब्रह्मवैवर्त पुराणातील श्रीकृष्ण जन्म विभागात ही संख्या 18 सांगितली जाते. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत: अनिमा, महिमा, गरिमा, लगिमा, प्राप्ती, प्रागम्य, महिमा, ईशवित, सर्व काम वसाई, सर्वज्ञ, दूरश्रवण, प्रकाश, वाक, सिद्ध, कल्पवृक्षात्व, सृष्टी, सहाकरा, सामर्थ्य, अमृतत्व, सर्व न्याय, तत्व, भावना. मा सिद्धिदात्री सर्व सिद्धी भक्तांना आणि साधकांना प्रदान करण्यास सक्षम आहे. देवी पुराणानुसार भगवान शिवानी आपल्या कृपेने ही सिद्धी प्राप्त केली होती. त्यांच्या दयाळूपणामुळेच भगवान शिवाचे अर्धे शरीर देवीचे बनले. या कारणास्तव ते लोकांमध्ये अर्धनारीश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. माता सिद्धिदात्री 4 हाताची आहे. सिंह त्यांचा वाहन आहे. ती कमळाच्या फुलावरती बसते. त्यांच्या खालच्या उजव्या हातात कमळाचे फूल आहे. माता सिद्धता आशीर्वाद मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. त्यांच्या उपासनेकडेच वाटचाल करा. त्यांच्या कृपेने तो अनंत दुःखाच्या जगापासून अलिप्त राहून सर्व सुखांचा उपभोग घेऊन मोक्ष प्राप्त करू शकतो. नवदुर्गामध्ये माता सिद्धिदात्री शेवटची आहे. शास्त्रीय विधीनुसार 8 दुर्गांची पूजा करताना दुर्गा पूजेच्या 9व्या दिवशी भक्त त्यांच्या पूजेत मग्न होतात. या सिद्धिदात्री मातेची आराधना केल्यानंतर भक्ताच्या आणि साधकांच्या सर्व संसारी आणि आध्यात्मिक इच्छा पूर्ण होतात. सिद्धिदात्री मातेचा आशीर्वाद असलेल्या भक्तामध्ये अशी कोणतीही इच्छा उरलेली नाही जी त्याला पूर्ण करायची आहे. तू सर्व सांसारिक इच्छा, गरजा आणि वासनापासून
वर उठतो आणि माता भगवतीच्या दिव्य जगात मानसिकरित्या भटकतो. तिची कृपा, रस, पियुष, पीत असतो आणि इंद्रिय सुखापासून शून्य होतो. मातेचे अंतिम उपस्थिती हेच त्यांचे सर्वस्व बनते. हे सर्वोच्च पद मिळाल्यानंतर त्यांना इतर कशाचीही गरज लागत नाही. मातेच्या चरणांचे हे सानिध्य मिळवण्यासाठी आपण नियमांचे पालन करून तिची अखंड पूजा केली पाहिजे. देवी भगवतीचे स्मरण, ध्यान आणि आराधना केल्याने आपल्याला या जगाची क्षुद्रतेची जाणीव होते आणि खऱ्या परम शांततेकडून आपल्याला नेले जाते. त्यांची पूजा केल्याने व्यक्तीला अनिमा, नदीमा आणि प्राप्ती, वैभव, इष्टत्व, सर्व गोष्टीची इच्छा, दूरश्रवण, पराक्रम, प्रवेश, वक्षसिद्धी, अमृतत्व, भावना, सिद्धी इत्यादी सर्व सिद्धी प्राप्त होतात. आजच्या युगात एवढी अवघड तपश्चर्या कोणीही करू शकत नाही, पण जर तपश्चर्या आणि आपल्या क्षमतेनुसार उपासना केल्याने मातृदेवतेच्या आशीर्वादाला पात्र होते. हा श्लोक साधा आणि स्पष्ट आहे. प्रत्येक सामान्य माणसाने पूजेला योग्य माता जगदंबेची भक्ती मिळवण्यासाठी नवरात्रीच्या 9 दिवशी तिचे स्मरण व नामस्मरण अवश्य करावे. तुम्हाला उपवास जमत नसेल तर फक्त नामस्मरण आणि उपासना करावी. मैत्रिणींनो, ही झाली माता जगदंबा. जगदंबाची 9 रूपे आणि तिचे महात्म्य आणि कथा. ही कथा ऐकल्याने त्यांच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला कमेंट बॉक्समध्ये महिषासुरवर्धिनी टाईप करा. जय दुर्गा माता. हर हर महादेव. धन्यवाद.